नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणेंचा भावाला सल्ला, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, निलेश राणेंना नितेश राणेंचं उत्तर। मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ। बाप शब्द निघाल्याने थोडेसे मतभेद निर्माण झाले। नितेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता। विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकरांचं प्रत्युत्तर, आमच्यासोबत आले तरच निधी, अशा वृत्तीला ठेचायला हवं। निंबाळकरांची प्रतिक्रिया। निधी काय कणकवलीतली प्रॉपर्टी विकून आणलेला निधी आहे का? खासदार निधी म्हणजे काय आमच्या बापाची प्रॉपर्टी विकून दिलेला निधी आहे का? आमदार निधी असो, कुणाचाही निधी, अरे सामान्य माणसाने टॅक्सच्या माध्यमातून, जीएसटीच्या माध्यमातून दिलेला हा पैसा आहे। लोकशाहीमध्ये आपण निवडून आलो, आपली सत्ता आली म्हणजे बाप झालो असं नाही। ही सत्तेची मस्ती जनता लवकरच उतरवेल। तर राणे पिता पुत्रांपेक्षाही जास्त मतांनी निवडून आलो। ओमराजे निंबाळकरांचा नितेश राणेंवर हल्लाबोल। आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे, आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो। मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। नितेश राणेंची वैचारिक उंची लवंगा एवढी, नितेश राणेंची वैचारिक उंची खाली बसल्यावर वेलची एवढी। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून नितेश राणेंनी खिल्ली उडवल्यानंतर प्रकाश महाजन यांनी चांगलंच सुनावलं। त्याची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी, वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे। त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभा राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर ते विलायची एवढे होतं। अशा माणसाचं काय सिरियसली घ्यायचं? राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांचीही एंट्री। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू, सूत्रांची माहिती। विधानसभेला आम्हाला भाजप शिंदेंच्या शिवसेनेने धोका दिला, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा गंभीर आरोप। अमित ठाकरेंचा प्रचार करणारे होते, काय केलं त्यांनी? बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असूनही प्रचार नाही, महाजनांची टीका। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासून प्रयत्न, मात्र यावेळेस दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया।